नमस्कार. आज आपण पुढचं गणित घेऊन येत आहोत. त्यातील भावनो मुलांना ही गणित अवघड वाटतात, तर ही एकदम सोपे आहेत भावनो गणित. अशा वेळेला भावनो ही करणी चिन्ह आहेत, म्हणजे वर्गमुळातील संख्या आहेत. याची भावनो किंमत 1/2 असते. याची किंमत किती असते? 1/2. मग अशा वेळेला भावनो पाया मानायचा 2. पाया किती मांडणारा? 2. आणि त्याच्यानंतर ना याची किंमत आपण 2 मांडली. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16. म्हणजे इथं आला भावनो 16. बघा, जेवढे वर्गमुळाचे चिन्ह आहेत त्याला आपण प्रत्येकी 2-2 मांडलो आणि यांचा गुणाकार केला. 2 2 2 2. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 8 दुनी 16. मग 16च्या अगोदरची भावनो संख्या कोणती येते रे? 15. म्हणजे आपलं उत्तर काय होणार आहे? 2^15 म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने भावनो हे आपल्याला सोडता येतील. काही मुलांची शंका आता अशी असेल की सर हिथं 2 आहे म्हणून ह्याची किंमत 2 मांडली काय? तर भावनो तसं काही देखील नाही. करणी चिन्हाची किंमत 1/2 असते, म्हणून इथं भावनो आपण काय मांडलेलं भावनो? 2 मांडलेलं आहे. त्याचबरोबर भावनो बघा, या दोन्ही गणितामध्ये फरक आहे. इथं अधिक नव्हतं आणि इथं अधिक आहे. काही वेळेला तुम्हाला इथं वजा देतील. मग भावनो अशी गणित सोडवायची कशी? तर भावनो दिलेल्या ज्या संख्या असतात ह्या कॉमन असतात, म्हणजे सारख्या असतात. मग अशा वेळेला भावनो यांची फोड करून घ्यायची. म्हणजे 6ची फोड करून घेतो मी बाळांनो. आणि मग 6ची फोड करून घेताना भावनो काय करणारा की 2 गुणुले 3 अशी भावनो त्याची काय होते? फोड होते. 2 गुणुले 3 काय होते भावनो? फोड होते. मग अशा वेळेला यांची जी किंमत आहे तर इथं अधिक असल्यामुळे जे मोठा अंक आहे ते त्याचं काय असणार आहे भावनो? उत्तर असणार आहे. म्हणजे मोठा अंक कोणता रे भावनो? यातला 3 आहे, म्हणजे उत्तर काय असणार आहे भावनो? 3 असणार आहे.